या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापूर शहराच्या शास्त्रीनगर परिसरामध्ये मागील जुन्या भांडणाचा राग मनात धरून झालेल्या 2 गटातील भीषण हाणामारी प्रकरणी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। 27 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास शास्त्रीनगर येथील इराबत्ती हॉटेल भगतसिंग चौकात ही हाणामारी झाली आहे। लोखंडी कोयता, लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्याने या मारहाणीत दोन्ही गटातील युवक जखमी झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे। जावेद अब्दुलरौफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खालिद काल्या कुरेशी, फरहान सादिक कुरेशी, रिहान सादिक कुरेशी, मुदस्सर कुरेशी, असलम मुजावर, तालिब सय्यद कुरेशी, जिहान कुरेशी व इतर 3 ते 4 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। जावेद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 27 मार्च रोजी 10:30 वाजेच्या सुमारास शास्त्रीनगर परिसरात फिर्यादी जावेद अब्दुलरौफ शेख, मुबिन इक्बाल शेख, बुलंद इब्राहिम कुरेशी यांना खालिद काल्या कुरेशी यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळी दमदाटी करून नातेवाईकांना बोलावून फरहान सादिक कुरेशी यांनी जावेद शेख यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करून जखमी केले व रिहान सादिक कुरेशी यांनी देखील लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। मुदस्सर कुरेशी, असलम मुजावर, तालिब सय्यद कुरेशी, जिहान कुरेशी व इतर 3 ते 4 लोकांनी लाट्या काठ्यांनी हातापायांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। तर दुसऱ्या गटातील फिर्यादीनुसार सादिक बशीर कुरेशी राहणार न्यू तिरेगाव फॉरेस्ट शास्त्रीनगर राम मंदिर यांनी फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीनुसार बुलंद कुरेशी, आलिम कुरेशी, सोनू कुरेशी, जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सादिक कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 27 मार्च रोजी 10:30 वाजेच्या सुमारास इराबत्ती चौकात खालिद सादिक कुरेशी व त्याचा मित्र अरबाज मुल्ला असे 2 जण बसले असताना गल्लीत राहणारे आलिम कुरेशी, बुलंद कुरेशी यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून सादिक कुरेशी यांच्या मुलास लोखंडी रॉडने मारून जखमी केले। मुलाच्या मित्रास लाकडाने मारहाण केली व भांडण सोडविण्यास फिर्यादी सादिक कुरेशी हे गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्याने मारहाण करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। बुलंद कुरेशी, आलिम कुरेशी, सोनू कुरेशी, जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शास्त्रीनगरच्या या मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजगुरू हे करत आहे। जो पहले के जो कुछ तो भी डर हक कर जानबूझकर मेरे बेटे को, मेरे बेटे के दोस्तों को बहुत ज़बरदस्त मारहान करे सो है। मेरा प्रशासन से ये गुजारिश है कि जो सीसी कैमरे में जो दिखने लगा है सादिक कुरैशी, उसका नाम नहीं लेते हुए और जो बाकी के हैं उनका सादिक कुरैशी का नाम क्यों नहीं मेन सीसी के कैमरे में है। मारने में उसका समय बड़ा है, मेन सूत्रधार वो सादिक कुरैशी है, तो अधिकारी लोग उसको पीछे क्यों डालने लगे। मैं आयुक्त साहब, कमिश्नर साहब से गुजारिश करता हूँ कि सीसीटीवी फुटेज देकर इनके ऊपर कार्रवाई करना। जो भी अन्याय इन्होंने जो गली में दादागिरी कर रहे, जो ये बरस में 6वां-7वां झगड़ा है उनका, कोई भी अधिकारी उनके ऊपर एक्शन नहीं लेने लगे। इसकी वजह क्या है? अधिकारी का कुछ सपोर्ट है कि हमको इसकी संख्या लगने लगी है। बरे मारहाण किती वाजता झाली आणि काय नेमकं कारण? ये रात को 10:40 को ये झगड़ा चालू हुआ। एक 15 मिनट के अंदर ऐसा मार को लिए बच्चे को तीनों बहुत मार को लिए, जान से ज़्यादा मार को लिए। मेन आरोपी सादिक कुरैशी है। सादिक कुरैशी पर केस होना चाहिए, नहीं तो हम मोर्चों को बैठेंगे, हम आंदोलन करेंगे। सीसी का फुटेज है हमारे कान, नहीं तो हाई कोर्ट, इससे कोर्ट से हम गुना दाखल करेंगे। हम प्रशासन से ये गुजारिश करते हैं कि क्या भी कर को सादिक कुरैशी पे गुन्हा दाखल होना चाहिए। यामध्ये किती लोक जखमी झाले आहेत आणि जे मारणारे आहेत त्यांची नावे काय? जख्मी 3 जन हैं। में पहले सादिक कुरैशी और उनके जवाई रियान कुरैशी, फरहान कुरैशी और उनका बड़ा बेटा जो बनियन पर मार रहा है, आंख में शरीर नहीं है, उसकी वीडियो में आया है, रियान, और उसके भांजे, 2 भांजे, एक जवाई मुदस्सर कुरैशी। ये ऐसा मिला को 2-4 जन उनके साथ है। मारहाण कुणाला झाली? माझ्या मुलाला, मेरे बेटे को भी और मेरे बेटे के 2 दोस्तों को भी। कशाने मारहाण झाली त्यांना? आता तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आहे। एकाच्या हातात कोयता आहे, 2 जणांच्या हातात हॅकी आहे, अजून लाकूड आहे।
यावर काय पोलिसात गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे? पोलिसाला मी समजा नाव दिलेत, पण एक एफआर कॉपीमध्ये साधी कुरीचीचं नाव नाही आहे असं आम्हाला माहीत पडला. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.